आणि भगवंता तू प्रसन्न व्हावास रे, बस तू खुश व्हावास म्हणून मी करतोय. आहे तुक चित्ते, इतका भाव पाहिजे पहासा. आहे तुक चित्ते अनुष्ठापाया ते, अशा रीतीचं अनुष्ठान करा. मग पर्सेंटेज देणं नाही. काय अर्पण करायचं असेल करून टाका. आळंदीलाही अर्पण करताना हा भाव नको मला हे मिळालं पाहिजे. तेव्हा समर्पण, बस संपलं. त्याचं रिटर्न मला काही मिळावं असं नाही. तेव्हा तुझं त्वदीय वस्तु गोविंदम त्वमेव समर्पयेत. देवा तुझंच तुला अर्पण करतोय. जय जगदीश हरे, प्रभु जय जगदीश हरे. भक्त जनों के संकट क्षण में दूर करे. आता ही मागणी झाली, पण एक वाक्य असं आहे, कोणतं? तेरा तुझको अर्पण क्या लागे मोहे. ओम जय जगदीश हरे. तेरा तुझको अर्पण. भगवंता तुझंच तुला अर्पण. आपण भगवंता माझं तुला अर्पण. तर म्हणतो अच्छा तुझं होतं का? माझं पोरग तुला अर्पण. माझं पोरग म्हणला का? माझा पैसा म्हणला का? वाक्य पहा कसे आहेत. तुझं तुला, त्वदीय वस्तु गोविंदम त्वमेव समर्पय. तुझं तुला अर्पण रे. सगळं अर्पण करायचं आणि सगळा नैवेद्य आपण प्रभूला दाखवतो आणि मग काय करतो? प्रसाद म्हणून तो खायचा असतो. भगवंता तुझं आहे, तुझा प्रसाद म्हणून आम्ही आता उपभोग घेणार. अहेतुक चित्ते, म्हणून कुठलेही हेतू ठेवून काही करू नका. त्याप्रमाणे तुम्ही आपल्या चित्तात बुद्धीत कोणत्याही हेतूची स्फुरणा न होऊ देता. स्फुरण देखील होणं, स्फुरण. बस कशाही करता करत नाही. काही मागणी नाही. भगवंता तुझं प्रेम पाहिजे. मागायचं तर एकच, तुकारामांच्या शब्दातच मागा. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. तुला मी विसरू नये रे, एवढं दान दे, असं मागा. हेची दान देगा. आपण म्हणतो तू विसरू नकोस मला काय काय पाहिजे ते. हेची दान देगा देवा, तुझा विसरण व्हावा. गुण गाईन आवडी. मी तुझं नामसंकीर्तन नामजप अखंड केलं पाहिजे, आवडीनं केलं पाहिजे. हे दे दान. हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती धन संपदा. मुक्ती नको, धन नको, संपत्ती नको, संत संग देई सदा. संतांचा, सिद्ध पुरुषांचा संग दे, बस. मला काही देऊ नकोस. काय मागितलंय? अशी मागणी पाहिजे. मागणीच करायची असेल तर मला प्रेम दे. गात जागा गात जागा प्रेम मागा विठ्ठला. फक्त प्रेम मागा. भगवंता तुझं प्रेम पाहिजे, मला काही नको. आणि एक पोरग सारखं म्हणतं आई काही नको. हे तुझा बर्थडे काय देऊ? एका पोराला विचारलं बर्थडे काय देऊ? घडी, सायकल, मोटरसायकल, काय काय असेल ती लिस्ट. आणि दुसऱ्याला विचारलं तुला काय पाहिजे रे बर्थडेला? तर काय नको आई, तुझं प्रेम दे, काय नको देऊ. आणि तुझा सेवा करण्याची संधी दे. कोणता आवडेल जास्त? भिकारी डिमांड लिस्ट घेऊन आलेला,
प्रेम दे, काही देऊ नको. पतिव्रता पतिते जिया परी, असाच पतिव्रता शब्द आला होता. मी 22 तास बोललो होतो नारी शब्दावर, पण काही गरज नाही. पतिव्रता, पतिव्रत, जी पत्नी आपल्या पतीला परमेश्वर मानते. खरं म्हणजे परमेश्वराला पती मानते. जी परमेश्वराला पती मानते आणि सध्याच्या पतीमध्ये परमेश्वर पाहते, ती पतिव्रता. लक्षात घे मी काय म्हटलं. आता हा मरका डायबिटीज BP झालेला, तिडीमिडी चौथा घोडा असं चाललेला, मरत नाही म्हणून जिवंत असलेला हा देव कसा मानायचा, असं तिच्या मनात संभ्रम होतो. पतिव्रता, परमेश्वर पती आहे आणि ह्या रूपात परमेश्वरचा आविष्कार झालेला आहे. आता पतीला परमेश्वर मानायचं की परमेश्वराला पती मानायचं? खरं परमेश्वराला पती मानून तो साकार रूपात मला परमेश्वर ह्या रूपात आलेला आहे, पण मला ह्या पतीकडून देखील काही अपेक्षा नाही आहे. सध्याच्या पत्नी, आता पतिव्रतेचा अर्थ काय? जी डिबॉचरस नाही ती, असा घेतलाय, चूक आहे. जी आपल्या पतीशीच रममान होते काय, बाकीच्या काय दुसऱ्याशी सगळे रममान होतात का? त्याला पतिव्रता नाही म्हटलं. परमेश्वर हाच पती आणि तेच व्रत. पुन्हा मीरा असं व्रत जिने मानलेलं आहे. आणि ह्या पतीमध्ये देखील ती परमेश्वर पाहते. आणि दोन्हीकडूनही मला काही अपेक्षा नाही, काही मागायचं नाही. मागणं म्हणजे आजकाल तुम्ही माझ्यावर पहिल्यासारखं प्रेमच करत नाहीत. पूर्वी कशी साडी आणली होती, आता कशी आणली? गेल्या वर्षी 2000ची आणली, आता 200ची आणली. इतकं डाऊनफॉल प्रेमाचं? असं नाही. काहीही नको, अपेक्षा रहित प्रेम. तो पती कितीदाही म्हणतो, तू काही माग ना मला, काही नको. जी पतिव्रता, रामराज्यात अशा पतिव्रता होत्या. भगवान रामचंद्र प्रभू अयोध्येत येतात. प्रत्येकाला काही ना काही मागा म्हणतात. राम राजा झालेले आहेत. अगोदर माता कौसल्याला म्हटलं, माते काही माग, 13 वर्ष मी तुला काही देऊ शकलो नाही, तू मागेल ती मी देईल. ती फक्त नयनाश्रू आनंदाश्रू वाहतात, मला काही नको, बस. सॅटिस्फॅक्टरी लोक होते हो. त्यानंतर माता कैकेयीला म्हणतात, माते तू फार विरह सहन केला, होरपळलीस त्या अग्नीमध्ये, दुःखाग्नीमध्ये. तू काहीतरी माग, मी तुला देतो. तू जे मागशील ते देईल आज. हा राम राजा झालाय, काही नको. राम बिस्मडच होत चाललेत आणि प्रजाजन सगळे पाहतायत हो. प्रजाजनालाही म्हणतात, राम अरे आज मागा, काय पाहिजे ते मागा. अयोध्या नगरीतला एकही माणूस काही मागत नाही. सेनापती सगळ्यांना सांगतात राम मागा, आणि शेवटी अरे काही मागा म्हणलं तर कोणी काही मागतच नाहीत. काय करावं आता? बिस्मड होत चाललेत. एकदम श्रुत कीर्ती उठली दरबारामध्ये.
मला मागायचं. राम इतके खुश झाले, वा 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 वा, एक तो मिला, याला काही दिल्याचं काही होईल. माग म्हणे श्रुतकीर्ती, तू राज्य मागितलं तरी मी तुला देऊन टाकील. काय हवंय तुला माग, मी फार प्रसन्न आहे. तिनं हात जोडून विनम्र भावाने असा प्रणाम केला आणि म्हणाली, मला तुम्ही मागाल ते द्याल? हो हो म्हणले, माझं वचन आहे सगळ्यांच्या समोर, हा राम एक वचनी आहे. माग काय मागायचं ते, मला एकच द्या. कोणाची बायको होती श्रुतकीर्ती? शत्रुघ्न. हात जोडून विनम्र भावाने म्हणते, तुमचे माता सीतेचे आणि लक्ष्मणाचे जी वस्त्र तुम्ही गुंडाळली होती न वनामध्ये वल्कल, ती मला द्या. त्याला वाटलं काही जॉर्जेटची साडी, 10,000ची साडी, त्या काळातली हिरेजडीत साडी काही मागेल. ती वल्कल रामाने डोक्याला हात लावला. काय मागितलं ते? कशाकरता मागते म्हणे, तुमचा स्पर्श झालेला आहे, त्या वस्त्रांना मी देवघरात त्याची रोज पूजा करील. काय मागितलं? त्याग आणि बलिदान. मी रोज पूजा करील म्हणे त्या वस्त्रांची. मागता आलं पाहिजे. त्यावेळेस संपूर्ण अयोध्या नगरी स्वर्गात नेली रामाने आणि कृष्णाने सगळी बुडवली. 2 अवतारातला हा फरक. सगळे गेले. म्हणून गदी मांडुरकरांनी सुंदर वर्णन केलेलं आहे अयोध्येचं. स्त्रिया पतिव्रता, पुरुषही धार्मिक, पुत्र निपजती निज कुल दीपक. काय सुंदर आहे. स्त्रिया पतिव्रता, एक एक स्त्री पतिव्रता होती. पुत्रही नाही, स्त्रिया पतिव्रता, पुरुषही धार्मिक, पुरुष धार्मिक होते. पुत्र निपजती, प्रत्येकाला पुत्र होत होते. निज कुल दीपक, कुलाला शोभावेत असे. आता आपले दिवटे आपण वर्णन करू नये. आपले कुलदीपक काय काय कुठे कुठे दिवे पाजळत आहेत. त्याला पतिव्रता म्हणतात. पती हाच परमेश्वर, नाही परमेश्वर हाच पती आणि त्याचा आविर्भाव याच्यामध्ये झालेला आहे. म्हणून मी याच्या माध्यमातनं याची सेवा केल्यानंतर तो प्रकृतीमधला पुरुष हा प्रसन्न होणार आहे. म्हणून मला सेवा करायची. आणि अशी निर्हेतुक करायची. तो प्रसन्न व्हावा. मला काही मिळावं नाही, मी तुमच्या घरात आलेले, मला तुम्ही काय दिलं? पॉकेट मनी देखील खर्चायला देत नाहीत. असं नाही, काहीही नको. मी माझं ऋण फेडण्याकरिता आलेले आहे आणि ऋण फेडण्याकरता हा देखील एक काय स्वार्थ आहे. ऋण फेडणं नव्हे, मी प्रसन्न प्रभूला करायला आलेले. तू ही मेरा प्रेम देवता. मी तुला प्रसन्न करण्याकरिता आले ना, म्हणून हे सगळे तुझे प्यादेत यांना प्रसन्न केले की तू प्रसन्न होणार आहेस. तो परमेश्वर अव्यक्त असणारा ह्या व्यक्तीमधून प्रसन्नता खेचून घेतो. म्हणून याला मी प्रसन्न ठेवलं तर तो प्रसन्न होणार आहे. त्याला म्हणतात पतिव्रता. असं व्रत आहे. अखंडपणे परमेश्वर पती म्हणून समोर दिसतोय. समोर 24 तास. आहे तुक चित्ते अनुष्ठापायाते. गोकुळच्या सगळ्या नारी पतिव्रता होत्या. असे वर्णन आहेत की ज्या वेळेस या रासक्रीडेला जायच्या, देहभान विसरून वनात कुंजवनात निघून जायच्या, त्यावेळेस घरांमध्ये एक डुप्लिकेट गोपिका पैदा व्हायची. कोणाला वाटायचं कुठे गेलेली नाही.
आपली इथंच आहे. ऐश्वर्य भगवान गोपाल कृष्णाने प्रचंड चमत्कार केले. राधिका खरी राधिका यांच्याबरोबर असायची, डुप्लिकेट राधिका त्या घरी असायची. नाही तर सगळे काठ्या घेऊनच मारायला आले असतील. आता इथून पुढे कोणाच्याही घरी जायचं नाही, कुलूप लावले. ब्रह्मदेव ज्यावेळेस आले, वरून पाहतायत गोकुळीच्या सुखा अंत पार नाही लेखा. अरे ही गोकुळ नगरी मी निर्माण केली खरी, पण एवढं प्रचंड आनंद आणि सुख मी नाही दिलं, या लोकांना मिळालं कसं? आणि म्हणून हा खरा कृष्ण आहे का, हा खरा देव आहे का? कारण परब्रह्माचे मुशीनं अवतार घेतला होता ना, विष्णूनी नाही. आणि त्यामुळे त्याला एक असूया झाली. पाहूया काय होतं ते. म्हणून त्याने काय केलं, सगळे गोप बाल, पेंद्या, सुदाम्या, वाकड्या, काय काय नाव होते ते, काय सुंदर सुंदर नाव होते. आताही ठेवू शकता तुम्ही. पेंद्या एखाद्याचं नाव, सुदाम्या, वाकड्या, अशी सगळी नावं होती. ह्या सगळ्यांना आणि सगळे धेणू सगळ्यांना त्यांनी गोलोकात नेऊन ठेवलं. 1 वर्षपर्यंत पाहू म्हणले आता काय होतंय तिथे. इकडे प्रतिसृष्टी निर्माण करून तसाच पेंद्या, सुदाम्या, वाकड्या ऑल फ्रंट निर्माण केलं. पुन्हा ब्रह्मदेव पाहायला आले 1 वर्षांतर. व्हॉट हॅज हॅपन पाहतात, अरे बापरे, हे सगळे. मग तिथे जाऊन पाहतात आपण ठेवलेले डुप्लिकेट आहेत का, हे डुप्लिकेट आहेत का, हे खरे आहेत का, ते खरे. गोंधळले. ब्रह्मादिक झाले पिसे, वेडावले.